तर गुड मॉर्निंग सर्वांना, नमस्कार. गुजरात ट्रिप डे 4मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. गाईस, तर आम्ही आता आहोत द्वारकाला आणि आम्ही आता इथून चाललो आहे सोमनाथला. तर आम्हाला सोमनाथ आहे इकडनं 230 किलोमीटर, एक 5 तासाची रनिंग आहे. मग दाखवतो पुढचं काय कसं आहे ते बघा. सकाळ सकाळ सर्वांचा नाश्ता चालू आहे. कांदेपोहे बनवले आज नाश्त्याला. आणि सर्व जाण्याचा पण आमचा टाइम झालेला आहे आता, रूम चेकआउटचा. सर्व बॅग वगैरे पण बाहेर काढलेले आहेत. आणि आज बघा माझ्या बहिणीचा वाढदिवस आहे. तो वाढदिवस आहे, तयारी केली हो काय. सॉरी, यो सिलेंडर त्याला मी काल उचलला घेतलेला तर अजिबात हात लावतो का. आज त्याच्या पप्पांनी आवाज दिला ना, डायरेक्ट सिलेंडर दोन्ही हाताने उचलून डायरेक्ट बसमध्ये. सर्व आम्ही बसत आहोत बसमध्ये आणि इकडनं डायरेक्ट हमसफर सोमनाथ. बाबा या काय रेडीमेड अंघोल, गोली घाली काय अंघोलीची. ए जियान, तर आम्ही आता चाललोय रुक्मिणी मंदिरामध्ये. द्वारकामध्येच आहे रुक्मिणी मंदिर, ते चाललोय मी. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. बघा रुक्मिणी मंदिर एकदम पुरातन आहे. मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नव्हता. आता मंदिराच्या बाहेर आलोय मी, मला व्हिडिओ दाखवतोय कसं आहे मंदिर. एकदम जुना मंदिर आहे, बघू शकता. तर आता आमचा रुक्मिणी मातेचं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आम्ही आता चाललोय सोमनाथला. हे बघा, सर्वजण मस्त पिझ्झा वगैरे खात आहेत. 12 वाजले दुपारचे. जेवण बनवायला टाइम नाही कोणाला, म्हणून सर्वजण पिझ्झा खातात. हाय प्रिंशू, हाऊ आर यू. हे बघा, थोडं चालायला लागणार आहे पण बीच खूप छान आहे. आम्ही गुगलवर बघितला. हे बोला अच्छा लग्नाला गो आले वराडी कोण कोण संग. गाईज बघा, आम्ही आता बीचवर आलोय. पोरबंदर बीच आहे गुजरातमध्ये. बघा सर्व फॅमिली आहे. गाईज आता मी चालू आहे बर्फ घ्यायला. समोर एक गाव आहे ना, तिथे गावामध्ये बर्फ भेटतंय. तिकडे मी चालू होतो बर्फ घ्यायला. इकडचं गाव बघा किती छान आहे. आणि ते गाव का नाम आहे सुकडा म्हणून गाव आहे. ते आले जरा बर्फ घ्यायला. बघा मंदिर पण आहे खूप छान. अंकल हे मंदिर कोणचं आहे. हे राम मंदिर आहे. देखो राम मंदिर, अयोध्यावाला राम मंदिर. जय श्री राम. आता इथे समोर या घरामध्ये बर्फ भेटतं. इकडे या घरामध्ये आलं बर्फ घ्यायला. अयोध्या से इधर इटले का है ये मंदिर बनाया ना, इटले का है अयोध्या से. अयोध्या काय का. तर मित्रांनो बघू शकताय, मी इथं बर्फ घ्यायला आलेलो. तर बर्फ बघा कसा भेटला बघा. बर्फ 10 रुपयाला एक पिशवी. हा समोरचा मंदिराचा भाग आहे. आणि आता मी इकडनं यांच्या जे आलेत ना मला घेऊन, त्यांच्या शेतामध्ये चाललो आहे. त्यांचं शेत आहे समोर. हे आपका खेत आहे का सामने. आपका खेत आहे का हे. अच्छा अच्छा, पुरे गाव का खेत आहे. बघा असं समोरून गाव आहे. हे कोणचं मंदिर आहे. छोटं छोटं गावदेवी देवता का मंदिर आहे. एकदम छान आहे इकडचं गाव वगैरे. हे बघा अजून छोटे छोटे मंदिर आहेत. खूप मंदिर आहेत छोटे छोटे.
आता मागच्या साईडून आलो, मागाशी मेन रोडने गेलो होतो. थोडा सर्व्हिस रोड आहे त्या रोडने आलो आहे. ते बघा इकडे किती भारी आहे. हाईवे ये था 99 का क्या? हे बघा सर्वजण डॉमिनोज पिझ्झा आलेले आहेत, सर्व ऑर्डर करत आहेत. मग काका सांगतो 1999 साठी हा होता मेन रोड होता. त्याच्यानंतर हा समोरचा डाव्या साईडला एक रोड आहे मेन, तो दाखवतो तो पण रस्ता. फेमस हो जाएगा मुंबई का. गोले का नाम बता दे रहे. क्या नाम है दुकान का? राजेश. तेरा नाम रहेगा ना? सूर्यांश. बघा सूर्यांश गोला सेंटर. तेरे गाँव का नाम क्या है? पोरबंदर. अच्छा अपना गोला कितने रुपये का? एक 10 रुपये का एक गोला है. 10 और 20 वाला कौन सा भैया? दूसरा है 20 वाला दूसरा है, ये पहला है. बघा कसे सर्वजण मस्त गोला खातात. थंड थंड थंडा थंडा कोल कोल. पाणी घातलं आहे गोल्या सुनता को कसा लागते गोला? नक्की का? हा बघा हा मगाशी 10 वाला होता, हा 20 रुपये वाला. दही वगैरे सर्व टुटी फुटी चेरी वगैरे. हे काय ब्लॅक वाला? जेली बिले. भैयाला फेमस करा. नॅचरल नंतर भाईचा नंबर आहे. हे बघा मस्त जेवण वगैरे करतात. दुपारचा टाइम झाला. मस्त झाडाच्या खाली. तर नमस्कार. आता आम्ही इथे जेवायला थांबलेलो. तर जेवण वगैरे पूर्ण झालेलं आमचं आणि आम्ही आता चाललो सोमनाथला. लुका 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 लुका. रा रा री रा रे रा रा. जय सार कर
सवाल दो ना होऊ शकता याचा रस्ता. आम्ही आता चाललोय सोमनाथला. आम्हाला तर इकडून सोमनाथ आहे 25 किलोमीटर आहे. एक अर्ध्या पाऊण तासाचा रस्ता आहे. दाखवतो मला पुढचं काय कसं आहे ते. काहीच तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत सोमनाथला. थोडं रिक्षाने जरा इकडे इकडे फिरतो जरा. नंतर मग बघू पुढं काय आहे ते. मला मी मंदिरात उद्या चांगली दाखवणार आहे, आज नाही. बघा आता वाजले संध्याकाळचे 7 आणि आम्ही मस्त चपाती वगैरे बनवत आहेत. बघा बघा आज माझ्या सिस्टरचा बर्थडे आहे. आता इथे सेलिब्रेट करतो आम्ही सोमनाथला. ही जेवढी पण पब्लिक आली ना सर्व बिना आमंत्रणची आहे. अजून कोणालाच आमंत्रण नाही बर्थडेला. आणि इथं ना ही लय फुकटी बिना आमंत्रणची झाली. ही बघा बर्थडे गर्ल नुसती पालात नाही काय मांग घे. आज माझी बहीण आणि तुमची मेहुणी तिचा आज वाढदिवस आहे. किती वर्ष झाली तिच्या वाढदिवसाबद्दल तुम्ही काय शुभेच्छा देताय? त्यांना भरपूर आम्ही अशा शुभेच्छा देऊ, पण आमचं ते आहे काम केलं पाहिजे. पार्टीचा ऐलान करा. तुम्हाला त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे? ना मोठी पार्टीची आम्हाला अपेक्षा आहे. त्यांनी भाऊ बोलावा आणि अगदी चांगलं त्यांचा बर्थडे सेलिब्रेट करणार. गद्यानं पेटवा. हे बघा 2 गद कसं पेटवतात. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर अश्विनी, हॅपी बर्थडे टू यू. दिन ये आए बार बार दिन ये जाए, जियो बार दिन ये आए बार बार दिन ये जाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, आहा हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. हॅलो गाईज, तर आजची व्हिडिओ मी इथेच एंड करतो. ही व्हिडिओ आवडली तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.